प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की येशूने गालिलभर सुवार्तेचा प्रचार करून आपली करुणा, आपली दैवी सत्ता प्रगट केली. कुष्ठरोग्यांना शुद्ध करून त्याने दाखवून दिले की तो केवळ शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक शुद्धताही देतो. आजच्या भागात आपण मार्क अध्याय 2चा अभ्यास सुरू करणार आहोत. या छतावरून खाली उतरवलेल्या अर्धांगवायू झालेल्या माणसाला येशूने बरे केले आणि त्याच्या पापाची क्षमा केली. यावरून तोच देवाचा पुत्र आणि पाप क्षमा करणारा तारणहार असल्याचे स्पष्ट होते. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण मार्कुस शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायाच्या 35 वचनापासून ते अध्याय 2 याच्या 5व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण गालिलमध्ये उपदेश याबद्दल माहिती घेऊया. त्यासाठी आपण वाचूया मार्कुस शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 35वं वचन. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. मला माहीत आहे की अनेक धर्मोपदेशक रविवारच्या व्यस्त दिवसानंतर सोमवारी सुट्टी घेतात. त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. मी स्वतःही पूर्वी असे करायचो, पण आता बऱ्याच वर्षांपासून मी ते करत नाही. आपण पाहतो की येशू प्रार्थनेसाठी एका निर्जन ठिकाणी जाण्याकरिता लवकर उठला. हा आपल्यासाठी किती मोठा धडा आहे. यावेळेस आपण वाचणार आहोत 36 ते 39 ही वचने. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करत व भूते काढत फिरला. हा सुवार्तेचा प्रारंभ आहे, कारण आपल्या शिकवणीद्वारे तो त्यांना तारणाविषयी म्हणजेच त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाविषयी तयार करत आहे. प्रियांनो, केवळ ख्रिस्ताची शिकवण तुमचे तारण करणार नाही, तर वधस्तंभावर त्याने केलेले कार्यच आपल्याला तारते. लक्षात घ्या की येशूने संपूर्ण गालिलमधील सभास्थानांमध्ये उपदेश केला आणि दुरात्मे काढून टाकले. आपल्या 3 वर्षांच्या सेवा कार्यात त्याने तो संपूर्ण प्रदेश व्यापला. आपण हेही लक्षात घेतो की या काळात दुरात्म्यांच्या शक्तीचे मोठे प्रकटीकरण झाले होते. असे 3 कालखंड आहेत. एक मोशेच्या काळात, एक एलियाच्या काळात आणि एक पृथ्वीवर आपल्या प्रभूच्या काळात. आता आपण या अध्यायातील शेवटच्या चमत्काराकडे वळतो. हे सर्व कठीण प्रसंग होते आणि ते सर्व एकमेकांपासून वेगळे होते. हा प्रसंग एका कुष्ठरोगी व्यक्तीचा आहे. लेवीय पुस्तकात पाहिल्याप्रमाणे कुष्ठरोग असाध्य नव्हता, परंतु तो जीवघेणा ठरू शकणारा आजार होता. तो निश्चितच एक दुःखद आजार होता, कारण तो पीडित व्यक्तीचे विद्रुपीकरण करायचा आणि त्याला समाजापासून दूर ठेवायचा. आता आपण कुष्ठरोगी बरा झाला याविषयी थोडक्यात पाहूया. आणि यासाठी आपण वाचणार आहोत मार्काचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 40 आणि 41वं वचन. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा येशूला त्याचा कळवळ आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. या चमत्काराला एक प्रचंड मोठी मानसिक बाजू आहे. कुष्ठरोग्याला कोणी स्पर्श करत नाही. या माणसाला अनेक वर्षांपासून कोणी स्पर्श केला नव्हता. तसेच त्यालाही कोणाला स्पर्श करता येत नव्हता. मला वाटते की त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी अन्न पाणी बाहेर आणून ठेवत असत आणि ते निघून गेल्यावर तो ते घ्यायला येत असे. तो कदाचित त्यांना हात हलवून खुणावत असे, पण तो पुन्हा त्यांच्याजवळ जाऊ शकत नव्हता. त्यांना जवळ घेऊ शकत नव्हता किंवा त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता. पण आता प्रभू त्या माणसाला स्पर्श करतो आणि त्याला शुद्ध करतो.
जाऊया आपण पुढं. 42 ते 44 ही वचनं आहे. तेव्हा तो बोलता क्षणीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन ताबडतोब लावून दिले आणि सांगितले, पहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर. कुष्ठरोग्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया मोशेच्या नियमशास्त्रातील विधीनुसार व्हायची होती. आपल्या प्रभूने मोशेचा नियम मोडला नाही. पुढं आपण जाऊया. 45वे वचन. पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. त्या माणसाने गप्प राहण्याऐवजी बाहेर जाऊन त्या गोष्टीचा प्रसार केला. जर तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तिचा प्रसार करा. ती वर्तमानपत्रात किंवा समाज माध्यमांवर द्या. या माणसाने नेमके तेच केले. प्रियांनो, जर तुमचे शेजारी तुमचे म्हणणे ऐकत नसतील तर फक्त तुमच्या घराला आग लावा. मी तुम्हाला खात्री देतो की संपूर्ण परिसर तुमच्या भोवती जमा होईल. एकदा डॉक्टर मगी एका चर्चमध्ये सभा घेत होते. तेव्हा तिथल्या उपदेशकाला डॉक्टर मगी गमतीने म्हणाले, जर तुम्हाला या आठवड्यात इथे गर्दी जमवायची असेल तर या जागेला आग लावून द्या. तुम्हाला माहीत आहे का त्यानंतर काय घडलं ते? रविवारी रात्री डॉक्टर मगी उपदेश करत असताना ते दुसरे उपदेशक उठले, बाहेर संडे स्कूलच्या विभागात गेले, परत आत आले. डॉक्टर मगी यांना बाजूला सारले आणि म्हणाले, मित्रांनो, चर्चला आग लागली आहे. त्यांनी लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने बाहेर पडण्यास सांगितले आणि तोपर्यंत त्या ठिकाणी सायरनचा आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. डॉक्टर मगी सांगतात, त्या संपूर्ण आठवड्यात त्या ठिकाणी त्यांना चांगली गर्दी लाभली. सभेची घोषणा आधी वर्तमानपत्राच्या मागील पानावर होती, पण सोमवारी ती पहिल्या पानावर आली. त्यात चर्चला लागलेल्या आगीचा वृत्तांत आणि सभा सुरूच राहणार असल्याची ग्वाही होती. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर लोक येत राहिले. त्यानंतर सभा घेणाऱ्या प्रत्येक उपदेशकाला डॉक्टर मगी गमतीने सुचवू लागले की त्यांनी त्या जागेला आग लावून द्यावी. गर्दी जमवण्याचा हा एक मार्ग आहे. मार्क शुभवर्तमानात सांगितलेल्या त्या बऱ्या झालेल्या माणसाने ती बातमी सर्वत्र पसरवली. तरीही त्याने आपल्या प्रभूची आज्ञा पाळली नाही. एकदा एका प्रसंगी एका उपदेशकाने मार्कच्या शुभवर्तमानातील याच उतार्यावर भाष्य करताना एक अत्यंत अर्थपूर्ण निरीक्षण मांडले. ते म्हणाले, प्रभू येशूने त्या मनुष्याला कोणालाही सांगू नकोस असे सांगितले, तरी त्याने सर्वांना सांगितले. परंतु आज प्रभू येशू आपल्याला सांगण्याची आज्ञा देतो, तरी आपण कोणालाच सांगत नाही. त्या शुद्ध झालेल्या कुष्ठरोग्याने केलेला आज्ञाभंग जितका गंभीर होता, त्यापेक्षाही आज विश्वासणाऱ्यांचा आज्ञाभंग अधिक चिंताजनक आहे. कारण प्रभूने सर्व लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवण्याची आज्ञा दिली असतानाही अनेक जण ती इतरांना सांगण्याकडे दुर्लक्ष करतात. तरीसुद्धा आपण पाहतो की त्याने ती बातमी सर्वत्र पसरवल्यामुळे लोकांची गर्दी जमली आणि आपल्या प्रभूला काही काळासाठी कफरनहूममधून बाहेर जावे लागले. आता आपण अध्याय 2 याकडे वळत आहोत. या अध्यायातील विषय आहेत. पहिला विषय, अर्धांगवायू झालेल्या माणसाला छतावरून खाली उतरवणे. दुसरा विषय, शिष्यांना पाचारण. तिसरा विषय, वराच्या उपस्थितीत उपवास नाही. चौथा विषय, जुन्या वस्त्रावर नवीन कापड. पाचवा विषय, जुन्या बुदल्यांमध्ये नवीन द्राक्षारस. आणि सर्वात शेवटी शब्बात दिवस. अध्याय 2 हा कृतिशीलतेने भरलेला आणखी एक अध्याय आहे. हा खरोखरच पहिल्या अध्यायाचा पुढील भाग आहे. यामध्ये मार्क वारंवार वापरत असलेला तो अद्भुत जोड शब्द आणि याचा उपयोग केला आहे. तो एक छोटासा शब्द म्हणजे या सुवार्तेच्या भागांना एकत्र जोडणारा दुवा किंवा सिमेंट आहे. तो नेहमी आधी घडलेल्या गोष्टींना पुढे घडणाऱ्या गोष्टींशी जोडतो. आता आपण पाहूया की अर्धांगवायू झालेल्या माणसाला छतावरून खाली कसे उतरवण्यात आले.
यासाठी आपण वाचूया मार्काचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि 1 वचन. काही दिवसांनी तो पुन्हा कफर्नहुमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. आपण पाहतो की काही दिवसानंतर तो कफर्नहुमाला आला. आपण यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्याने आपले मुख्य कार्यक्षेत्र आपल्या जन्मगावापासून म्हणजे नासरेतपासून कफर्नहुमाला हलवले होते. माझ्या माहितीनुसार आपल्या प्रभूच्या 3 वर्षांच्या पृथ्वीवरील सेवा कार्यादरम्यान कफर्नहुम हेच त्याचे मुख्य केंद्र राहिले. आपण पहिल्या अध्यायात पाहिले की त्याला निर्जन ठिकाणी जावे लागले होते, कारण ज्या कुष्ठरोग्याला त्याने बरे केले होते त्याने येशूची विनंती पाळली नाही. त्याऐवजी तो बाहेर गेला आणि त्याने सर्वांना त्याबद्दल सांगितले. त्यामुळे लोकांची गर्दी त्याच्याभोवती जमा झाली आणि आपला प्रभू त्याचे कार्य करू शकला नाही. प्रभू येशू केवळ चमत्कार करणारा म्हणून आला नाही, याची अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. चमत्कार करणारा ही त्याची मुख्य ओळख बनावी अशी त्याची इच्छा नव्हती. त्याने केलेल्या चमत्कारांबद्दल या माणसाने किंवा इतरांनी सांगावे असे त्याला वाटले नव्हते, कारण तो एका आध्यात्मिक कार्यासाठी आला होता. जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पत्करण्यासाठी तो आला होता. अशा प्रकारची प्रसिद्धी सुवार्तेचे महत्त्व झाकून टाकते. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर आज जे लोक बरे करणे, अन्य भाषा बोलणे किंवा अशा प्रकारच्या आत्मिक देणग्यांवर विशेष भर देतात, त्या संदर्भात माझी एक चिंता आहे. जरी या देणग्यांचा पवित्र शास्त्रात उल्लेख आहे तरी काही वेळा मुख्य गोष्टीपेक्षा दुय्यम गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे सुवार्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या संदेशाकडे अपेक्षित तेवढे लक्ष दिले जात नाही. काही लोक उदाहरण देऊन सांगतात की अमुक अमुक व्यक्ती सुवार्ता सांगते आणि त्याचबरोबर तिची रोग बरे करण्याची सेवाही आहे. यावर विचार करताना मनात एक प्रश्न निर्माण होतो, त्या व्यक्तीची ओळख मुख्यतः सुवार्ता सांगणारी अशी आहे का? लोक त्या सभांना प्रामुख्याने सुवार्ता ऐकून तारणाचा संदेश समजून घेण्यासाठी येतात की रोग बरे होणे किंवा इतर विशेष अनुभव यामुळे अधिक आकर्षित होतात? माझ्या मते या प्रश्नाचा आपण शांतपणे आणि प्रामाणिकपणे विचार करणे आवश्यक आहे. मंडळीचे प्रमुख ध्येय आणि सेवा कार्याचे केंद्र हे सुवार्तेची घोषणा असले पाहिजे. मार्काच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की कुष्ठरोग्याच्या बरे होण्यामुळे निर्माण झालेल्या मोठ्या गर्दीमुळे प्रभू येशूच्या सेवा कार्यात काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे येशूने काही काळासाठी कफर्नहुम सोडले आणि नंतर पुन्हा तेथे परत आला. जेव्हा येशू परत आला तेव्हा अशी चर्चा झाली की तो त्या घरात आहे. मूळ ग्रीक भाषेत म्हणजे तो, ती, ते किंवा त्या हा शब्द प्रत्यक्षात एक विशेषण आहे आणि त्याचे रूप त्याप्रमाणेच बदललेले आढळते. तो शब्द घर या नामाचे विशेषण म्हणून वापरला गेला आहे आणि एका विशिष्ट घराचा निर्देश करतो. त्यामुळे प्रश्न असा पडतो की या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात कोणत्या घराचा उल्लेख केला आहे? पहिल्या अध्यायात आपल्याला सांगितले आहे की त्या दिवशी सकाळी सभास्थानात जाऊन आल्यानंतर ते शिमोन आणि अंद्रियाच्या घरात गेले होते. यावरून असे समजते की जेव्हा ती माणसे छप्पर काढू लागली तेव्हा ते शिमोन पेत्राचेच घर होते. पेत्र शांतपणे बाजूला उभा राहून त्यांना ते करू देईल याची कल्पना करणे कठीण आहे. शिमोन पेत्र तसा नव्हता. अशी बातमी पसरली की आपला प्रभू कफर्नहुमाला परत आला आहे आणि तो शिमोन पेत्राच्या घरी आहे. वाचूया आपण 2 वचन. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना, तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. देवाचे वचन सांगणे हेच आपल्या प्रभूचे कार्य होते आणि आज त्याच गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे असे मला वाटते. देवाचे वचन, त्याची सत्यता आणि त्यातील अचूकता यावर भर देणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात माझी स्वतःसाठी अशी प्रार्थना आहे की हे देवा,
मला तुझ्या वचनावर अधिक विश्वास ठेवण्यासाठी सामर्थ्य दे. आज ते लोकांची हृदये आणि जीवनांमध्ये काय कार्य करत आहे हे मी पाहतो आणि माझ्यासाठी त्यांनी काय केले आहे हेही मला माहीत आहे. परिणामी माझा विश्वास सध्याच्या तुलनेत अधिक दृढ असायला हवा. मी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलेन. कधी कधी मला प्रश्न पडतो की याचा एखाद्याच्या हृदयावर किंवा जीवनावर काही प्रभाव पडेल का. मला कबूल करावे लागेल की माझ्याकडे हवा तसा विश्वास नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे देवाचे वचन आहे आणि यशायाचा ग्रंथ 55वा अध्याय आणि 11 या वचनाप्रमाणे ते कधीही निष्फळ होऊन त्याच्याकडे परत जाणार नाही. म्हणून आपल्या प्रभूने त्यांना देवाचे वचन सांगितले हे वाचून मला आनंद होतो. आता आपले लक्ष एका वेगळ्या गटाकडे वळते. हा गट 5 जणांचा बनलेला आहे. ते धूळ उडणाऱ्या रस्त्यावरून कफरनहूमच्या दिशेने येत आहेत आणि ते त्याच्याकडे एका अर्धांगवायू झालेल्या माणसाला घेऊन आले, ज्याला 4 जण वाहून आणत होते. वाचूया आपण 3 आणि 4 वचन. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला 4 उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली. आपले लक्ष या 5 जणांच्या छोट्या गटाकडे जाते आणि ते असे दिसतात. एक माणूस अर्धांगवायूने आजारी आहे. बिचारा, तो स्वतः तिथे पोहोचूच शकला नसता, कारण तो त्या बाजेवर आहे. इतर 4 जण मिळून एक गट बनतात. बाजेच्या प्रत्येक कोपऱ्यात एक जण असतो आणि ते तिथे येतात. त्यांना आत जाता येत नाही, कारण दरवाजे आणि खिडक्या गर्दीने भरलेले असतात. आजकाल चर्चच्या कामात मला असे दिसून आले आहे की सर्वात जास्त जी गोष्ट केली जाते ती म्हणजे समित्या नेमणे. चर्चचे पालक अनेकदा समित्यावरच अवलंबून असतात. आज चर्चचे काम मोठ्या प्रमाणावर विविध संस्थांच्या समित्यांद्वारेच केले जाते. कोणीतरी म्हटले आहे की समिती म्हणजे असे लोक जे बैठकीचे इतिवृत्त म्हणजे मिनिट्स लिहितात आणि तासनतास वाया घालवतात. दुसऱ्या एकाने म्हटले आहे, समिती म्हणजे अशा लोकांचा समूह जे वैयक्तिकरित्या काहीच करू शकत नाहीत, पण एकत्र येऊन काहीच करता येणार नाही असा निर्णय घेऊ शकतात आणि साधारणपणे ते हेच करतात. जर त्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे काम केले असते तर या छोट्या गटाची एक समिती असती. त्यांची एक दरवाजा समिती असती, जी पुढे जाऊन परिस्थिती पाहत असे आणि परत येऊन सांगत असे, दरवाजातून आत जाता येणार नाही. मग त्यांची खिडकी समिती असती. ती जाऊन पाहत असे आणि परत येऊन सांगत असे, खिडकीतून आत जाता येणार नाही. सुदैवाने त्यांची एक छप्पर समिती होती आणि त्या समितीने परत येऊन सांगितले, आम्हाला वाटते की आपण त्याला छपरा वाटे खाली उतरवू शकतो. तर कदाचित जर तुमच्याकडे पुरेशा समित्या असतील तर एखादी तरी समिती काम करेल. असो, त्यांनी त्याला छपरा वाटे खाली उतरवण्याचे ठरवले आणि त्या माणसांनी छप्पर काढण्याचे काम हाती घेतले. जेव्हा ते त्याला ख्रिस्ताच्या समोर खाली उतरवतात तेव्हा मला वाटते की त्यांना संकोच वाटतो, कारण त्यांना दिसते की त्यांनी सभा विस्कळीत केली आहे. चालू असलेल्या सभेवर याचा काय परिणाम झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. या प्रसंगी प्रभू काय शिकवत होता याची आपल्याला काहीच कल्पना नाही. पण प्रभू येशू अचानक थांबला. तरीही प्रभूने त्यांच्याकडे पाहून नक्कीच स्मितहास्य केले असणार. त्यांनी तसे केलेच याची मला जवळपास खात्रीच आहे. पुढे जाऊया आपण 5वं वचन. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कोणाचा विश्वास? तो ज्या माणसांचा विश्वास होता. जेव्हा जेव्हा मी या वचनाकडे पाहत असे तेव्हा अनेक वर्षे ही गोष्ट मला अस्वस्थ करत असे. मला असे वाटायचे की त्या माणसाचा उद्धार होण्यामागे त्या लोकांचाच विश्वास कारणीभूत होता. तुझी पापे क्षमा केली आहेत.
परंतु जेव्हा मी याचा सखोल अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याला तारणाऱ्या गोष्टीचा आधार केवळ त्या लोकांचा विश्वास नव्हता. दैवी वृत्तीची आई असणे ही एक अद्भुत गोष्ट आहे, पण आईच्या पदराला धरून तुम्ही स्वर्गात जाणार नाही. दैवी वृत्तीचे वडील असणेही अद्भुत आहे, पण तुमचे ते वडील तुम्हाला तारू शकणार नाही. तुम्हाला स्वतःलाच विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवणारी व्यक्ती तुम्ही स्वतःच असायला पाहिजे. या ठिकाणी बारकाईने पाहिल्यास आपल्याला असे दिसून येते की त्या 4 माणसांच्या विश्वासाने त्या अर्धांगवायू झालेल्या माणसाला तारले नाही, तर त्या माणसांचा विश्वास त्याला अशा ठिकाणी घेऊन आला जिथे तो प्रभू येशूला स्वतःशी वैयक्तिकरित्या संवाद साधताना ऐकू शकला. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, याचा अर्थ असा की अर्धांगवायू झालेल्या माणसाला त्याच्याकडे आणण्याबाबतचा त्यांचा विश्वास. जेव्हा त्याने हे पाहिले तेव्हा त्याने त्या माणसाशी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि म्हटले, मुला, तुझी पापे क्षमा केली आहेत. आज मंडळीला ज्यांची गरज आहे ते म्हणजे असे बाजवाहक किंवा सोप्या भाषेत रुग्णवाहक असे पुरुष आणि स्त्रिया ज्यांच्याकडे असा विश्वास आहे की ते बाहेर जाऊन ज्यांचा अजून उद्धार झालेला नाही अशा लोकांना आत आणतील, जेणेकरून ते सुवार्ता ऐकू शकतील. आज असे अनेक लोक आहेत जे पापाच्या, उदासीनतेच्या किंवा पूर्वग्रहाच्या अर्धांगवायूने म्हणजे अशक्तपणाने ग्रासलेले आहेत. असे अनेक लोक आहेत जे मंडळीत जिथे सुवार्ता सांगितली जाते येणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्या स्ट्रेचरचा एक कोपरा धरून त्यांना आत आणत नाहीत. त्या माणसांनी नेमके हेच केले. त्या बिचारा माणसाला प्रभू येशूकडे आणण्याचा विश्वास त्यांच्याकडे होता, जेणेकरून तो प्रभूला स्वतःशी वैयक्तिकरित्या बोलताना आणि मुला, तुझी पापे क्षमा केली आहेत असे म्हणताना ऐकू शकेल. प्रियांनो, काय देवाच्या राज्यासाठी तुम्हाला असे रुग्णवाहक व्हावे असे वाटते काय? या राज्यासाठी आपलेही काही योगदान असावे असे आपणास वाटते काय? जर वाटत असेल तर प्रार्थना करा, प्रभूमध्ये या. नक्कीच परमेश्वर आपणास सहाय्य करेल. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की सुंदरसं मार्गदर्शन तू आज आम्हाला केलेलं आहेस. तुझी अपेक्षा आहे की आम्ही इतरांना तुझ्याकडं आणावं आणि प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये कार्य व्हावं. होय प्रभू परमेश्वरा, आज असे अनेक लोक आहेत की जे इतरांना तुझ्याकडे आणत आहेत. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्या प्रत्येकाला तू स्पर्श करून आशीर्वादित करीत आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि जे जे लोक तुझ्याकडे येत आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांच्या पापांची तू क्षमा करत आहेस असा देखील आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, तुझ्यामध्ये दृढतेने राहण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमची खात्री आहे की तुझ्या राज्याची वाढ होणार आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देत असतानाच या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो. कोण हरेल मम पाप तुझ विण, कोण हरेल मम पाप, कोण हरेल मम पाप तुझ विण, कोण हरेल संताप, कोण हरेल मम पाप.
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की येशूने आपल्या करुणा आणि अधिकाराद्वारे लोकांना आरोग्य, क्षमा आणि तारण दिले. अर्धांगवायू झालेल्या माणसाच्या उपचारातून हे स्पष्ट झाले की मानवाची सर्वात मोठी गरज पापाची क्षमा आहे आणि ती देण्याचा अधिकार केवळ येशूकडेच आहे. त्या 4 मित्रांचा विश्वास आपल्याला इतरांना ख्रिस्ताकडे आणण्यास प्रेरणा देतो. पुढील भागात आपण लेवीला दिलेली हाक, उपासाविषयी येशूची शिकवण, नवीन कापड व नवीन द्राक्षरसाची उदाहरणे आणि शब्बाताविषयीचे त्याचे शिक्षण याचा अभ्यास करू. या सर्वांमधून ख्रिस्त कृपेद्वारे नवीन जीवन देण्यासाठी आला आहे हे अधिक स्पष्ट होईल. तोपर्यंत आशीर्वादित रहा, प्रार्थनेमध्ये निरंतर रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. देवाचे राज्य जवळ आले आहे अशी घोषणा येशूने केली. आजचा प्रश्न, मत्तय हा कोणाचा मुलगा होता? ए. शिमोनाचा, बी. अल्फीचा, सी. जब्दीचा, डी. बार्तिमयचा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.